तब्बल 16 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेस सुरुवात केली। 1 एप्रिल 2027 पासून या ऐतिहासिक मोहिमेचा बिगुल वाजेल। भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात केली जाणार आहे। या संदर्भात केंद्र सरकारने 22 जानेवारीला राजपत्र जाहीर केले। त्यात जनगणनेसंदर्भात 33 सूची जाहीर करण्यात आल्या। त्यात 12व्या क्रमांकावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा उल्लेख आहे, मात्र ओबीसींचा उल्लेखच नाही। त्यामुळे ओबीसी समाजात संभ्रम निर्माण झालाय। आता ओबीसी प्रवर्गाचा उल्लेख यात का नाही याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत। नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण? ओबीसींचा उल्लेख का नाही? जनगणनेत विचारले जाणारे 33 प्रश्न कोणते हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहतात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस। देशाच्या आर्थिक विकासात कुणाचं किती योगदान आहे याबद्दल अनेकदा वाद होतात। त्यामुळे कोणत्या समाजाची संख्या किती आहे, त्यांना काय सुविधा द्यायला हव्यात यासाठी जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी पुढे आली। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या 30 मे 2025 रोजी झालेल्या बैठकीत जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला। ऑक्टोबर 2026 पासून जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंडमध्ये व मार्च 2027 पासून उर्वरित भारतात जनगणना करण्याचे ठरले। 16 जून 2025 ला याबद्दल स्पष्ट आदेशही देण्यात आले। आता 22 जानेवारी 2026ला जनगणना करण्यासाठी 33 सूची म्हणजेच 33 प्रश्न तयार करण्यात आले। त्यात इतर सगळी माहिती असली तरी ओबीसी कॅटेगरीचा कॉलमच नसल्याचे समोर आले। आता ओबीसींचा कॉलम या जनगणनेत का नाही असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय। काहींच्या मते 1948च्या कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय जातीनिहाय जनगणना शक्य नसल्याचं सांगितलं जातंय। कारण 1948च्या कायद्यात केवळ अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती तसेच धर्मावर आधारित जनगणना होते। आता धर्मावर आधारित म्हणजे फक्त हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध या धर्मावरच जनगणना करण्याचा तो कायदा होता। त्यामुळे आता ओबीसींची जनगणना करण्यासाठी अगोदर या कायद्यात बदल करावा लागणार आहे, असं काही जाणकारांचं मत आहे। या कायद्यानुसार जातीच्या प्रवर्गासाठी फक्त अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अन्य हेच शब्द आहेत। ओबीसी समाजाचा स्पष्ट उल्लेख कुठंच नाहीये। हीच अडचण असल्याने ज्या 33 प्रश्नांची सूची समोर आली त्या राजपत्रात ओबीसींचा स्पष्ट उल्लेख टाळण्यात आला असावा। आता जनगणना सुरू होईपर्यंत यावर काय तोडगा निघतो हे पाहावे लागणार आहे। आता जी सूची आली आहे त्यात जनगणना कर्मचारी कोणते 33 प्रश्न विचारतील याची यादी आपण पाहू। प्रश्न क्रमांक 1, इमारत क्रमांक, नगरपालिका, स्थानिक संस्था किंवा जनगणना क्रमांक। प्रश्न क्रमांक 2, घर क्रमांक। प्रश्न क्रमांक 3, घराचे मुख्य मजले। प्रश्न क्रमांक 4, घराच्या भिंतींचे साहित्य। प्रश्न क्रमांक 5, घराच्या छताचे साहित्य। 6, घराचा वापर। 7, घराची स्थिती। 8, कुटुंब प्रमुख। 9, राहणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या। 10, घर प्रमुखाचे नाव। 11, घर प्रमुखाचे लिंग। 12, घर प्रमुख अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती इतरांचा आहे का। 13, घराचा मालकी हक्काचा नमुना। 14, निवासी खोल्यांची संख्या। 15, घरात राहणाऱ्या विवाहित जोडप्यांची संख्या। 16, पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत। 17, पिण्याच्या पाण्याची स्रोताची उपलब्धता। 18, विजेचा मुख्य स्रोत। 19, शौचालयाची उपलब्धता। 20, शौचालयाचा प्रकार। 21, सांडपाणी निचरा व्यवस्था। 22, आंघोळीच्या सुविधेची उपलब्धता। 23, स्वयंपाकघर आणि LPG, PNG कनेक्शनची उपलब्धता। 24, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मुख्य इंधन। 25, रेडिओ ट्रान्झिस्टर। 26, दूरदर्शन। 27, इंटरनेट उपलब्धता। 28, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर। 29, टेलिफोन, मोबाईल फोन, स्मार्टफोन। 30, सायकल, स्कूटर, मोटरसायकल, मोपेड। 31, कार, जीप, व्हॅन। 32, कुटुंब वापरत असलेले मुख्य धान्य। 33वा प्रश्न, मोबाईल नंबर केवळ जनगणनेशी संबंधित संपर्कासाठी। यापूर्वी भारतात 2011 साली जनगणना झाली होती। त्यानंतर 10 वर्षांनी म्हणजेच 2021 मध्ये होणारी जनगणना कोरोना महामारीमुळे लांबणीवर पडली होती। आता तब्बल 16 वर्षांनंतर ही जनगणना होत असल्याने देशाच्या लोकसंख्येचे वास्तव चित्र समोर येणार आहे। जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची पद्धत नसून तुमच्यापर्यंत सरकारी योजना पोहोचवण्यासाठीचा हा सर्वात मोठा आधार आहे। त्यामुळे विचारल्या जाणाऱ्या 33 प्रश्नांची अचूक माहिती देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे।
मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.